आणि या क्षणाला आपण थेटपणे जाणार आहोत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमामध्ये, ज्या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। काय नेमकं त्या ठिकाणी घडतंय आपण थेट पाहूया। काटोल या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात काटोल आपल्या येथील आमदार सन्माननीय अनिल बाबू देशमुख, मंचावर उपस्थित असलेले माजी राज्यमंत्री परिणय भाऊ ते उपस्थित असलेले काटोल नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष राहुलजी देशमुख, वैशालीताई ठाकूर, माजी नगराध्यक्षिका लक्ष्मीबाई जोशी, मंचावर उपस्थित असलेले सर्व। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। तुषार, काटोल इथे सुरू असलेल्या कार्यक्रमात नेमकं आत्ता या क्षणी काय घडलंय, काय गोंधळाची परिस्थिती आहे? काटोल नगर परिषदचा शासकीय कार्यक्रम सुरू आहे। त्या शासकीय कार्यक्रमामध्ये इथले स्थानिक राष्ट्रवादीचे नेते राहुल देशमुख यांनी जबरदस्ती ते उठून भाषण करायला सुरुवात केली। देवेंद्र फडणवीसांनी त्यांची इच्छा बघून त्यांना देखील दोन शब्द बोलायची संधी दिली। मात्र जेव्हा राहुल देशमुख यांनी भाषण करायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी सांगितलं की कशा प्रकारे त्यांच्या पूर्वजांच्या जमिनीवर झोपडपट्ट्या झाल्या आणि आज ज्या झोपडपट्ट्यांचे पट्टे भाजप आले वाटत आहे ते आमच्या पूर्वजांच्या उपकारामुळे ते वाटत आहे। त्यामुळे कुठेतरी भाजप या संपूर्ण कार्यक्रमाच्या माध्यमातून पट्टे वाटपाच्या माध्यमातून श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहे। हे जेव्हा राहुल देशमुख यांनी बोललं त्यानंतर मग भाजपचे कार्यकर्ते देखील चिडले, ते देखील उभे झाले आणि त्यांनी राहुल देशमुख यांना भाषण देण्यासाठी थांबवलं। त्यानंतर परिस्थिती बघून राहुल देशमुख यांनी देखील भाषण थांबवलं। मात्र ज्या प्रकारे भाजपचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हे समोरासमोर आले, कुठेतरी या संपूर्ण कार्यक्रमामध्ये राजकीय श्रेयवादाची लढाई पाहायला मिळाली। भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा संघर्ष नेहमी काटोलमध्ये पाहायला मिळतो आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं देखील तो पाहायला मिळाला। मात्र वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस असेल, बावनकुळे असेल यांनी मध्यस्थी केली आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना शांत केलं। बरोबर आहे, काटोलमधील शासकीय कार्यक्रमातला गोंधळ आपण याला दाखवतोय आणि थेटपणे त्या ठिकाणी फडणवीस आणि अनिल देशमुख एकाच मंचावरती आहे, मात्र त्यांचेच समर्थक एकमेकांमध्ये भिडल्याचंही पाहायला मिळत आहे। याचं मुख्य कारण जे आहे तिथली राजकीय परिस्थिती आणि त्यानंतर झालेला गोंधळ। आता परिस्थिती आटोक्यात आहे का तुषार? सध्याच्या परिस्थितीमध्ये पूर्ण नियंत्रण आहे। भाजपच्या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना विनंती केली, त्यानंतर सर्व कार्यकर्ते शांत बसले। राहुल देशमुख यांनी देखील आपलं भाषण आटोपत घेतलं। मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांचा रोष असा होता की हा शासकीय कार्यक्रम आहे आणि कुठेतरी त्या भाषणाच्या यादीमध्ये नसताना राहुल देशमुख भाषण द्यायला उठले आणि त्यांनी ज्या प्रकारे राजकीय भूमिका घेतली आणि कशा प्रकारे हे संपूर्ण पट्टे साठी जी परिश्रम आहे हे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतलं आणि आता भाजप पट्टे वाटपावर आपला दावा करत आहे। त्यांच्या राजकीय भाषणावर भाजपच्या कार्यकर्त्यांना आक्षेप होता, त्यामुळे थोड्या वेळासाठी ते गोंधळ निर्माण झाला होता। मात्र आता ही संपूर्ण परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे आणि सध्या जो शासकीय कार्यक्रम आहे तो सुरळीत सुरू आहे। बरोबर, श्रेयवादाचा मुद्दा त्या ठिकाणी महत्त्वाचा ठरलेला आहे। कुठल्या श्रेयाच्या घटनेवरून या ठिकाणी हा श्रेयवाद निर्माण झालेला आहे? विशेष करून राहुल देशमुख यांनी सांगितलं की आमच्या पूर्वजांनी, म्हणजे विशेष करून वीरेंद्र देशमुख हे 25 वर्ष काटोल नगर परिषदेचे नगराध्यक्ष होते। त्या काळामध्ये वीरेंद्र देशमुख यांनी त्यांच्या स्वतःच्या मालकी जमिनीवर अनेक झोपडपट्ट्या बसवल्या, स्मशानभूमीला जागा दिली होती आणि त्यामुळे मग आता ज्या त्यांच्या मालकीच्या जागेवर झोपडपट्ट्या बसल्या त्याच जागेचा पट्टा वाटपाचा हा कार्यक्रम आहे। त्यामुळे भाजप कुठेतरी श्रेय घेत आहे, पण त्यासाठी आमच्या वडिलांनी केलेले जे दान आहे, त्यांनी त्यावेळेस दाखवलेली दूरदृष्टी याचा देखील विचार व्हावा असं राहुल देशमुख यांचं म्हणणं होतं। आणि विशेष करून त्यांचं हे देखील म्हणणं होतं की अनिल देशमुखांनी देखील मागच्या अनेक वर्षापासून या संपूर्ण पट्टे वाटपाच्या मोहिमेसाठी आणि त्यासाठी परिश्रम घेतले, त्यांचा कुठे उल्लेख होत नाही। विशेष करून अनिल देशमुखचं जेव्हा भाषण सुरू झालं तेव्हा देखील अनिल देशमुखाचा रोष आपल्याला पाहायला मिळाला होता। ते म्हणत होते की जिल्हाधिकाऱ्यांनी कुठेतरी माझा पट्टे वाटपाचा कार्यक्रम फक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी थांबवला, त्यामुळे आज तो पट्टे वाटपाचा कार्यक्रम होत आहे। त्यामुळे राष्ट्रवादीच्या म्हणजे राहुल देशमुख असेल किंवा अनिल देशमुख असेल या दोन्ही नेत्याची नाराजी या संपूर्ण कार्यक्रमावर होती। त्यांचं असं म्हणणं होतं की कुठेतरी भाजपने पट्टे वाटपाचा पूर्ण कार्यक्रम हायजॅक केलेला आहे, मात्र त्यासाठी परिश्रम हे अनिल देशमुख असेल किंवा वीरेंद्र देशमुख यांच्या काळात जे काम झालं होतं त्यानंतर कुठेतरी आज हा कार्यक्रम होत आहे। मात्र भाजप याला आपलं स्वतःचं श्रेय सांगून कुठेतरी मतांच्या राजकारणासाठी पोळी फेकण्याचा प्रयत्न करत आहे, अशा प्रकारचा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आहे। मात्र भाजपने या संपूर्ण त्यांच्या दावा फेटाळून लावला आणि भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते
त्यामुळे मग आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांना देवेंद्र फडणवीस असेल किंवा चंद्रशेखर बावनकुळे असेल यांनी शांत केलं आणि आता कार्यक्रम सुरळीत सुरू आहे. बरोबर आहे, कार्यक्रम सुरळीत सुरू झालेला आहे. जी दृश्य आपण यावेळेला दाखवतो तुषार, त्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट होताना दिसते की हातवारे केले जाताना दिसतात, जोरजोरानं घोषणाबाजी केली जाताना दिसते, आपला विरोध ते प्रदर्शित करत असल्याचं पाहायला मिळतंय. काय नेमकी वक्तव्य होती या कार्यकर्त्यांच्या ओठी? राहुल देशमुख यांचं जेव्हा भाषण सुरू होतं आणि त्यांनी सांगितलं की कशा प्रकारे वीरेंद्र देशमुख यांनी 25 वर्ष काटोलचं नगराध्यक्ष असताना जमिनी दान दिला आणि त्या जागेवर झोपडपट्टी बसवली आणि आता भाजप कुठेतरी त्याचं श्रेय लाटत आहे, हे जेव्हा वक्तव्य राहुल देशमुख यांनी केलं त्यानंतर मग कुठेतरी भाजपचे कार्यकर्ते चिडले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी राहुल देशमुख यांचं भाषण बंद करण्यासाठी ते चौताळले होते. कुठेतरी ते व्यासपीठाकडे देखील जाताना आपल्याला काही कार्यकर्ते पाहायला मिळत होते. आता जर आपण बघितलं तर आशिष देशमुख यांचं या कार्यक्रमामध्ये भाषण सुरू आहे आणि आशिष देशमुख देखील जे राष्ट्रवादीला प्रत्युत्तर देत आहे. त्यामुळे अत्यंत तणावाच्या परिस्थितीमध्ये, तणावाच्या वातावरणामध्ये हा शासकीय कार्यक्रम इथे पूर्ण होत आहे. आणि राहुल देशमुखांनी एक गोष्ट देखील म्हटली होती की ज्या प्रकारे काटोलचे इथले जे स्थानिक नेते चरण ठाकूर यांनी कशा प्रकारे मागच्या 20 वर्षामध्ये काटोल मतदारसंघाचा विकास झाला नाही हे सांगितलं, तेव्हा राहुल देशमुख भाषणामध्ये म्हणाले की जे चरण ठाकूर म्हणतात की 20 वर्ष काटोलचा विकास झाला नाही, ते मागच्या 20 वर्षामध्ये 5 पक्ष फिरून आले. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते आणखी जोमाने चिडले आणि त्यामुळे ही संपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. सध्या आशिष देशमुख या कार्यक्रमामध्ये बोलत आहे आणि ते राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाषणाच्या माध्यमातून प्रत्युत्तर देत आहे. नक्कीच धन्यवाद तुषार, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर राहुल देशमुखांच्या भाषणावरून संतापलेले कार्यकर्ते आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहतो. नागपूरच्या काटोलमधील कार्यक्रमात हा गोंधळ निर्माण झाला होता. तर एका बाजूला याच कार्यक्रमामध्ये अनिल देशमुख यांच्या नाराजीचा सामना जिल्हाधिकाऱ्यांना करावा लागला. हा भाजपचा कार्यक्रम नसून शासकीय कार्यक्रम आहे असं देशमुखांनी आपल्या भाषणामध्ये सुनावलं. जिल्हाधिकारी साहेब, त्याचबरोबर आपल्या या नगरपालिकेचे प्रशासक धनंजयजी बोरीकर आणि त्यांचे सर्व सहकारी, मंचावर उपस्थित असलेले सर्व पक्षीय, याच्यात कोळे साहेब फक्त भारतीय जनता पार्टीचेच नाही आहे, सर्व पक्षीय आहे, काँग्रेसी आहे, राष्ट्रवादी आहे. तुम्ही फक्त बसवाले भारतीय जनता पार्टी दिसते. सगळ्या पक्षाची म्हणायला पाहिजे, एका राजकीय कार्यक्रम नाही आहे. काटोली या ठिकाणी सुरू असलेल्या शासकीय कार्यक्रमामध्ये ज्या ठिकाणी थोडा वेळ आधी गोंधळ निर्माण झालेला होता, पुन्हा एकदा गोंधळाची परिस्थिती ही त्याच ठिकाणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं. अनिल देशमुखांनी आपली नाराजी खरं तर त्या ठिकाणी व्यक्त करत आपलं भाषण अर्ध्यावर सोडलेलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. काटोलमधील शासकीय कार्यक्रमामध्ये शांत करण्यात आलेली परिस्थिती पुन्हा एकदा वादातीत होत असल्याचं पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा शासकीय कार्यक्रमामध्ये गोंधळ निर्माण केलेला आहे. अनिल देशमुख त्यावेळी बोलत होते आणि अनिल देशमुखांनी देखील आपलं भाषण हे अर्ध्यावरच सोडलेलं आहे. कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा गोंधळ त्या ठिकाणी घालायला सुरुवात केलेली. काटोलच्या कार्यक्रमात अनिल देशमुखांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त करत आपलं भाषण अर्ध्यावरच सोडलं. तुषार कोळे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतात. तुषार, खरं तर कार्यक्रम शांततेत पुन्हा एकदा सुरू झालेला होता, मात्र अनिल देशमुखांनी तीव्र शब्दात आपली नाराजी व्यक्त करत भाषण अर्धवट सोडलं. त्यानंतर पुढे काय घडलं? विशाल, निश्चितच राहुल देशमुख यांचं भाषण झाल्यानंतर आशिष देशमुख यांचं भाषण झालं. आधीच अनिल देशमुख यांचं भाषण होऊन गेलेलं होतं. मात्र जेव्हा आशिष देशमुख यांनी भाषण सुरू केलं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की त्यांच्या कार्यकाळामध्ये जेव्हा आशिष देशमुख हे काटोलचे आमदार होते 2014 ते 2019 या काळामध्ये काटोल विधानसभा मतदारसंघामध्ये कशा विकास 2014ला निवडून आला, काहून काटोल सोडून पळाला? नाही देवेंद्रजी, मी एक शब्दही राजकीय बोललो नाही. इथे अशाने कार्यक्रमामध्ये गोंधळ करायचा असेल तर मला सांगा. असा एक शब्द राजकीय बोललो नाही. तुम्ही इथे राहुलला सांगितलं, त्याला सांगितलं, पण हे राजकीय भाषण असं करणार असेल तर मग कसं चालणार? मी बोलतो ना, मग आम्ही ऐकून घ्या. इथे हे आशिष देशमुख आता जाऊ द्या, बोलत नाही जास्ती.
तुम्हालाही माहित आहे आम्ही कधी बोललो मिहानबद्दल की मिहानचे उद्योग बाहेर गेले काय गेले. आम्ही ही काही राजकीय व्यासपीठ नाही आहे. मिहानमध्ये उद्योग काय नाही, विदर्भात का तरुणांच्या हाताला काम नाही. आपलं वेदांत फॉस्कॉनचं नाही वेदांत फॉस्कॉनचं काय झालं आम्ही बोलत नाही ना या गोष्टी. हो बघा तुम्हाला साहेब 2 मिनिटं आम्ही या गोष्टी बोलत नाही. आम्ही पथ्य पाळतो. आम्ही बोलू शकलो असतो वेदांत फॉस्कॉन काय नाही आलं, हे का नाही आलं, ते का नाही आलं. कसं आहे जेव्हा सर्व पक्षीय मंचावर असतात तर आपण काहीतरी पथ्य पाळले पाहिजे. राजकीय कार्यामध्ये तुम्ही बोला आम्ही बोलतो आहेत लोक आहेत ऐकायला. हॅलो, यानंतर माननीय खासदार सुभाषजी नाने साहेब आपलं मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. विविध भूमिपूजन व पायाभरणी कार्यक्रम तुषार कोहळे आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. तुषार, आपण दाखवलं की कशा प्रकारे अनिल देशमुखांनी अनेक मुद्दे उपस्थित करत आपलं भाषण अर्धवट सोडलं. आशिष देशमुखांना देखील त्यांनी टोला लगावला. पुढे नेमकं त्या ठिकाणी काय घडलं कार्यक्रमात? तुषार, विशाल, आशिष देशमुखचं भाषण हे कार्यक्रमाच्या आधीच झालेलं होतं. त्यानंतर लगेच अनिल देशमुख भाषण द्यायला उभे झाले. मात्र कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यामध्ये अनिल देशमुख यांचं आमदार म्हणून भाषण झालं. त्यानंतर आशिष देशमुख यांचं भाषण झालं होतं आणि आशिष देशमुख यांनी स्वतःच्या भाषणामध्ये अनिल देशमुखांवर टीका केली की अनिल देशमुख यांच्या कार्यकाळामध्ये काटोल विधानसभा मतदारसंघाचा कोणताही विकास झालेला नाही. तिथले MIDC असेल तिथले कारखाने बंद झाले. इतकंच नाही तर जेव्हा आशिष देशमुख स्वतः काटोल विधानसभा मतदारसंघामध्ये 2014 ते 2019 या काळामध्ये आमदार होते त्या काळात कशा प्रकारे विकासाची कामं झाली हे आशिष देशमुख यांनी भाषणात सांगितलं. तेव्हा आधीच भाषण झालं असताना देखील लगेच अनिल देशमुख त्यांना प्रत्युत्तर द्यायला भाषणासाठी उभे झाले होते आणि त्यांनी म्हटलं तर का आशिष देशमुख यांनी एवढी विकास कामं केली तर त्यांना 2014 मध्ये काटोल विधानसभा मतदारसंघ का सोडावा लागला. आणि अशा प्रकारे 2 काका पुतण्याची लढाई आपल्याला थेट व्यासपीठावर पाहायला मिळाली की आशिष देशमुख कुठेतरी खोटं बोलत आहे. थेट व्यासपीठावर अनिल देशमुख यांनी सांगितलं आणि त्यांना प्रत्युत्तर दिलं. तेव्हा आशिष देशमुखांचं भाषण संपल्यानंतर अनिल देशमुख भाषण द्यायला उभे झाले तेव्हा परत कार्यकर्त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. मात्र व्यासपीठावर उपस्थित देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुखांना विनंती केली की तुमचं भाषण संपलेलं आहे, परत इथं राजकारण नको, त्यामुळे तुम्ही बसा. त्यानंतर मग अनिल देशमुख यांना आयोजकांनी बसवलं. मात्र निश्चित अत्यंत गोंधळाच्या आणि तणावाच्या वातावरण हा शासकीय कार्यक्रम होत आहे. खरं तर हा शासकीय कार्यक्रम काटोल नगर परिषद यांच्या पट्टे वाटपाचा कार्यक्रम आहे आणि भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे. मात्र ज्या प्रकारे काटोल विधानसभा मतदारसंघातलं जे राजकारण आहे, राजकीय समीकरण आहे ते थेट व्यासपीठावर आपल्याला लढाईच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे पाहायला मिळत आहे. आधी राहुल देशमुख यांनी भाजपच्या विरोधात रणशिंग फुंकलं, त्यांनी भाजपवर टीका केली. त्यानंतर मग आशिष देशमुख यांनी जेव्हा अनिल देशमुखांवर टीका केली तेव्हा आधीच भाषण झालं असताना देखील परत अनिल देशमुख भाषण द्यायला उभे झाले आणि त्यांनी थेट व्यासपीठावरच आशिष देशमुख यांना प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे काका पुतण्याची जी लढाई आहे काटोल विधानसभा मतदारसंघातील संपूर्ण राज्याला माहीत आहे. मात्र परत आजच्या या शासकीय कार्यक्रमाच्या निमित्तानं देखील ते परत एकदा सर्वांना पाहायला मिळाली. अमोल, बरं, नक्कीच फडणवीस स्वतः व्यासपीठावरती असताना देखील ही नाराजी नाट्य पाहायला मिळालं होतं. त्यावेळेला मात्र देवेंद्रजी यांनी नेमकी काय भूमिका घेतल्याचं दिसून आलं. आपण जर का संपूर्ण कार्यक्रम बघितला तर सुरुवातीला राहुल देशमुख यांचं भाषणाच्या यादीमध्ये नाव नव्हतं. मात्र त्यांनी देवेंद्र फडणवीसांना विनंती केली होती की मला भाषण देऊ द्यावं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना विनंतीला मान देऊन त्यांनी राहुल देशमुखांना भाषण द्यायला सुरुवात केली. मात्र राहुल देशमुख यांनी राजकीय भाषण द्यायला सुरुवात केली तेव्हा मध्यस्थी करत देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना तेव्हाच सांगितलं होतं की तुम्ही राजकीय भाषण द्यायचं असेल तर विकासाच्या मुद्द्यावर द्या. मात्र ते ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये जेव्हा गोंधळ झाला तेव्हा कार्यकर्ते उठून उभे झाले आणि राहुल देशमुख यांचं भाषण बंद पाडलं. त्यानंतर मग आशिष देशमुख यांचं भाषण झाल्यानंतर परत अनिल देशमुख भाषण द्यायला उभे झाले तेव्हा देखील देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली आणि त्यांनी अनिल देशमुखांना विनंती केली की हा शासकीय कार्यक्रम आहे, अशा प्रकारे व्यासपीठावर वागणं हे योग्य नाही. मतदार आहे, कार्यकर्ते आहे, लाभार्थी आहे, त्यांच्यासमोर अशा प्रकारे झगडा करणं योग्य नाही. त्यामुळे मग अनिल देशमुख देखील थांबले. मात्र अनिल देशमुख तेव्हा थांबले जेव्हा भाजपच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ केला. देवेंद्र फडणवीस यांनी विनंती केली तरीही अनिल देशमुख थांबायला तयार नव्हते. मात्र परत एकदा भाजपचे कार्यकर्ते उभे झाले आणि त्यांनी घोषणाबाजी द्यायला सुरुवात केली. त्यानंतर मग अनिल देशमुखांनी देखील आपलं भाषण दुसरं आटोपतं घेतलं. तर आता सध्याच्या परिस्थितीमध्ये बघितलं तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आहे, ते या कार्यक्रमामध्ये भाषण देणार आहे. मात्र सर्वांचं लक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाकडे असणार आहे, कारण की ते या सगळ्या गोंधळानंतर काय भूमिका मांडतात आणि काय बोलतात
हे बघणं महत्वाचं असेल. विशाल. नक्कीच धन्यवाद तुषार, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. वेळोवेळी या कार्यक्रमासंदर्भातले सगळे अपडेट्स आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.